हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर भारताचार्य सुग शेवडे गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती कुर्ला यांच्या वतीने शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये हिंदू दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला। यावेळी मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी यांच्यासह कुर्ल्यातील मान्यवरांचा सन्मान देखील शेवडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आला। आपल्याला माहिती आहे की इंग्रजी कालगणना आता आपण स्वीकारलेली आहे आणि जानेवारी टू डिसेंबर असं आपण कालगणना आपल्याकडे आहे। आपल्या घरामध्ये त्याचं जानेवारी टू डिसेंबर असं पण कॅलेंडर असतं। पण आपल्या कुर्ल्यातल्या नववर्ष यात्रेने असा विचार केला की शेवटी आपले सण आपण कसे साजरे करतो, तर आपल्या त्या हिंदू तिथीनुसारच आपले सगळे सण येतात। पण आपण काय म्हणतो, अरे गणपती कधी येणार, तर गणपती यंदा ऑगस्टमध्ये आले, सप्टेंबरमध्ये नाही आले। तर आपण आपल्या इंग्लिशच्या नुसार आपले सगळे सणांचा विचार करत असतो। पण आपले जे सर्व सण आहेत ते आपल्या हिंदू कालगणनेनुसार होतात। हा विचार करून ही जी कालगणना आहे आपले चैत्र ते फाल्गुन हे महिने आपल्या सर्व समाजापर्यंत रुजावे असा विचार ह्याच्यामध्ये केला। ह्याच्यामध्ये मुख्य मूर्तरूप जे दिलं ते मिलिंदजी सुर्वे आपले जे कलाकार आहेत त्यांनी अपार मेहनत घेऊन ही अतिशय सुंदर अशी दिनदर्शिका या ठिकाणी बनवली। आणि त्या बनवत असताना असा विचार केला की एकदम जे ती प्रचलित कालगणना आहे, म्हणजे आत्ता जे कालनिर्णय बघतो आपण किंवा महालक्ष्मी बघतो, ही जी सध्या चालू असलेलं जे कॅलेंडर आहे त्याला एकदम काट मारून असा पंचांग द्यायचा असा विचार न करता ते ठेवूनच आणि सोप्या पद्धतीने, म्हणजे जे सर्वसामान्य समाजाला समजेल म्हणून आपण त्याचं जे शुल्क पण ठेवलं आहे ते पण केवळ 20 रुपये शुल्क आपण ठेवलेलं आहे की सामान्यातला सामान्य व्यक्ती ती कालगणना हे जे कॅलेंडर आपण प्रकाशित करतो आहे ते खरेदी करू शकेल असा विचार आपण या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या माध्यमातून करीतो। एक नवीन संकल्पना, मी तशी नवीन नाही, प्रत्येकाला आपले महिने वगैरे सर्व सण माहीत असतात, पण आजच्या तरुण पिढीला विशेषतः आपण सगळ्यांना कॉन्व्हेंट शाळातनं वगैरे घालतो, त्यामुळे त्यांना हे चैत्र वैशाख वगैरे काही कळत नाही। आत्ताची आमची जी पिढी आहे त्या पिढीला निदान या गोष्टींची माहिती होती आणि ती किती महत्त्वाची आहे हे आम्ही जाणून आता पुढच्या पिढीला ते पास ऑन करणं ही आमचीच जबाबदारी आहे। कारण तर त्या नव्या लहान मुलांना सांगणार कोण, आमची संस्कृती काय होती। ह्याच्यात कसं आहे, ही नुसतीच दिनदर्शिका नाही आहे, ते आपल्या हिंदू संस्कृतीचं, आपल्या भारतीय सनातन संस्कृतीचं समग्र दर्शन या दिनदर्शिकेत होतं। कारण तुमचे जे काही 12 महिन्यातले विविध सण आहेत किंवा विविध प्रत्येक, जसं आत्ता आपल्याला शेवडे गुरुजींनी सांगितलं की प्रत्येक महिन्याला प्रत्येक तिथीला काही ना काहीतरी महत्त्व आहे। त्यामुळे जसं ते म्हणाले की एक तिथी आठवली की आपल्याला काहीतरी आठवतं, तर त्याप्रमाणे तर हे जे आहे हा जो वारसा आहे ना, हा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत जाणं हे अतिशय आवश्यक आहे। आणि त्यात कुर्ल्यासारख्या हिंदू बहुल भागामध्ये हा प्रयत्न होणं आवश्यक होतं आणि म्हणून आम्ही तो यावेळी याची संकल्पना इथे मांडली। आणि त्याचकरता केवळ एक अत्यल्प अशा निधी संकलनातूनच हे आपण उभं केलेलं आहे आणि म्हणून त्याची किंमत असं न म्हणता आपण एक मूल्य, साधारण एक प्रेमाचं एक प्रतीक म्हणून लोकांनी हे 20 रुपये देऊन घ्यावं आणि याचा प्रसार करा। नुसतं स्वतः घेऊन उपयोग नाही, तर याचा प्रसारही सगळीकडे व्हायला पाहिजे आपल्या। आणि ही जी संस्कृती आहे किंवा ही जी पद्धत आहे आपली काल दिनदर्शिकेची, की आम्ही याच्यावर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ असंच म्हटलं पाहिजे, जानेवारी फेब्रुवारीपेक्षा। सगळ्या म्हणजे लहानपासून थोरांपर्यंत, काही थोरांना पण माहिती नाही, नवीन जे कामाला जातात त्यांनाही माहिती नाही, तर त्यांनाही कळेल की दिनदर्शिका ही काय आहे। दिनदर्शिका नुसती नाही की कालनिर्णय का आपण नेहमी घेतो, पण त्या कालनिर्णयामध्ये निर्णयही घेता येत नाही, पण ह्या निर्देशिकेमुळे आपल्याला दिवस कोणता आहे, तिथी कोणती आहे, वार कोणती आहे, रास कोणती आहे, नक्षत्र कोणतं आहे, हे मुलांना आपल्याला घर बसल्या सांगता येईल। आणि मराठी महत्त्व, मराठी भाषेचं जे महत्त्व आहे ते आपल्याला चांगलं आणि समजून चांगलं नीट सांगता येईल। आणि घर बसल्या आपल्याला ते सगळ्यांना, लहान मुलांपासून, मराठी मुलांपासून, इंग्लिश मिडियमपासून सगळ्या मुलांना ते आणि घरोघरामध्ये ते पोचावं, ही फारच म्हणजे महत्त्वाची गोष्ट झाली आहे। अगदी महत्त्वाची म्हणजे पूर्ण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंटसारखी गोष्ट आहे की प्रत्येक घरामध्ये हे कॅलेंडर हे असलंच पाहिजे, असं हे महत्त्वाचं आहे। कुर्ल्याकरांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे पूर्व आभारी आहे। आणि असं आपण हे घरोघरी प्रथम महाराष्ट्रामध्ये, पूर्ण मुंबईमध्ये आपण हे करू शकतो आणि करणार आपण
पुढच्या चैत्रामध्ये, म्हणजे पूर्ण आपल्याला हे सगळं माहिती पडेल. आम्हाला अत्यंत कुर्लेकरांना आनंद झाला. मी सीमा प्रभाकर अंबोकर, हिंदुस्थानातील पहिली महिला दहीहंडी, गोरखनाथ महिला दहीहंडीची मी स्वतः कोच आहे आणि हिंदूंसाठीची ही दिनदर्शिका प्रकाशित झाली आहे. तर मी सगळ्या कुर्लेकरांना अशी विनंती करेन की प्रत्येकाने ही दिनदर्शिका घेऊन आपल्या स्वतःच्या घराघरामध्ये आपण लावूया, की जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या मुलांना महिने कळतील की बाबा कुठल्या मराठी महिन्यामध्ये आपले सण केव्हा येतात. मला तरी असं वाटतं की याचा एक फायदा होईल की लोकांना मराठी महिने कळतील, मराठी दिवस कळतील आणि हिंदुत्वाचा प्रचार, हिंदुत्वाचा सण सगळ्या घरोघरी पोचले जातात. खूप छान वाटलंय आम्हाला सर्वांना. हिंदुत्वाचा प्रचार झाला आहे. दिनदर्शिका प्रकाशित झाली, तर याविषयी काय सांगाल? तुम्हाला पूर्ण मराठी महिन्याची माहिती मिळाली, त्याविषयी काय? हे पण खूप छान झालं आहे, कारण की सर्वजणांना आणि पुढच्या पिढींना आता कळतील मराठी महिने, हिंदू मराठी महिने सर्वांना कळतील. यावेळी किरण दामले, प्रभाकर परांजपे, आशिष पाटवा, योगेश अरडे, गजानन मनकुटकर, रागेश बुहड, कपिल यादव, ज्योतिबा मनगुटकर, मिलिंद सुर्वे, उत्तम पाटील, अभिषेक साळवी, नवनाथ शिंदे, केशव शिंदे, राजू सपकाळ, जितू प्रजापती, चंद्रकांत पवार, दीपक वावरे, प्रसाद पेडणेकर, वैष्णव तांबडे, राहुल नायर, शशांत नायर, संजय माळकर यांच्यासह तमाम कुर्लेकर या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.